श्री स्वामी समर्थ. धनु राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी मोठी संधी येऊन दार ठोठावणार आहे का? तुमचे धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेतील का? आर्थिक बाबतीत घेतलेले पाऊल फायद्याचे ठरेल का? नातेसंबंधात तुमचं मन जसं आहे तसंच समजलं जाईल का? या आठवड्यात तुमच्या धाडसी निर्णयांचा तुम्हाला फायदा होईल का? एखादी नवीन संधी तुमचं आयुष्य बदलू शकते का? आर्थिक बाबतीत घेतलेले पाऊल योग्य ठरेल का? नातेसंबंधात तुम्हाला अपेक्षित साथ आणि समज मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल का? चला जाणून घेऊया धनु राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनु राशीसाठी उत्साह, नवीन अनुभव आणि पुढे जाण्याची ऊर्जा घेऊन येणारा आहे. तुमच्यातील साहसी वृत्ती या काळात अधिक सक्रिय होईल आणि तुम्ही काही वेगळं करण्याचा विचार कराल. काही ठिकाणी अचानक बदल घडू शकतात, पण तुम्ही त्यांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात तुमच्यासमोर नवीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काम आतापर्यंत करत होता त्यात अचानक प्रगती दिसू लागेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तुमची विचार करण्याची पद्धत आणि दूरदृष्टी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात आणि हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्तार आणि वाढीचा ठरू शकतो. नवीन बाजारपेठ किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग यावर लक्ष दिल्यास तुमचा व्यवसाय अधिक उंची गाठू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संधींनी भरलेला असला तरी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत, पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो. तुम्ही पैशांच्या बाबतीत थोडे मोकळे स्वभावाचे असता, त्यामुळे अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त असते. या आठवड्यात बजेट तयार करून खर्च करणे अत्यंत आवश्यक ठरेल. गुंतवणुकीसाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा खूप रंगतदार आणि भावनिक अनुभव देणारा ठरेल. तुम्ही आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यातून नात्यातील गोडवा वाढेल. तुमचा खुला स्वभाव आणि प्रामाणिकपणा नात्यांमध्ये सकारात्मक परिणाम करेल. मात्र काही वेळा तुम्ही सरळ बोलल्यामुळे समोरच्याला दुखावले जाऊ शकते, त्यामुळे शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा नवीन ओळखी निर्माण करणारा ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीशी झालेली भेट पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप सकारात्मक आणि उत्साही राहील. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभवण्यास तयार असाल. तुमच्या विचारांमध्ये मोठेपणा आणि दूरदृष्टी दिसून येईल. तुम्ही फक्त आजचाच विचार न करता भविष्यातील योजना आखण्यावर भर द्याल. मात्र काही वेळा अतिउत्साहामुळे तुम्ही घाईघाईत निर्णय घेऊ शकता, त्यामुळे थोडा संयम राखणे आवश्यक आहे. ध्यान किंवा शांत वेळ घालवणे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा आनंद आणि समाधान देणारा ठरेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. घरात एखादा छोटा समारंभ किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांसोबत भेट होईल, ज्यामुळे तुमचा मूड अधिक चांगला होईल. मात्र काही वेळा तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील. तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल. मात्र कामाच्या धावपळीत थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. व्यायाम, योग किंवा प्रवास यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आहारावर लक्ष ठेवणेही महत्त्वाचे आहे. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यश मिळवण्यासाठी काही उपाय. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. पिवळ्या रंगाचा वापर करा. ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. गुरुजनांचा आदर करा. गरजूंना मदत करा. एकूण धनु राशीसाठी हा आठवडा प्रगती, नवीन संधी आणि उत्साहाने भरलेला ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नातेसंबंधात गोडवा आणि प्रामाणिकपणा वाढेल, तर आरोग्य चांगले राहील. मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळणे गरजेचे आहे. आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि आनंददायी ठरेल. धनु राशीसाठी हा आठवडा प्रगती, शिकण्याची संधी आणि नवीन दिशेने वाटचाल करणारा ठरणार आहे. करिअरमध्ये काही महत्त्वाच्या संधी समोर येतील, पण त्याचा योग्य फायदा घेण्यासाठी लक्ष केंद्रित ठेवणे आणि सातत्य राखणे आवश्यक आहे.
तुमची दूरदृष्टी आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. नातेसंबंधाच्या बाबतीत प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवाद यामुळे गोडवा वाढेल. कुटुंब आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, पण कामाच्या धावपळीत थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती आणि संतुलित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकूणच संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि पुढे जाण्याची संधी देणारा ठरेल. धन्यवाद.